श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी चमत्कार ठरणार आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना देव आज ऐकणार आहेत. बाळा, देवाची हीच इच्छा आहे की तू हा व्हिडिओ बघावा. म्हणून बाळा, न बघता चुकूनही पुढे जाऊ नकोस. देवाचा संदेश शेवटपर्यंत ऐक. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. जीवनाच्या या पटलावरती आपल्याला आनंदाची खूप गरज आहे. आनंद जर असेल तर जीवन सुखी समाधानी असतं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. म्हणून खूप सारा आनंद प्राप्त करण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. सहमत असशील तर आपलं हे भक्तिमय चॅनल देखील लगेच सबस्क्राईब करून ठेव. बाळा, जीवनात अनेकदा तुला दुःखाचा खूप सामना करावा लागला असेल, परंतु देव म्हणतात बाळा, मला माहीत आहे की तू प्रत्येक गोष्टीचा कसा सामना केला आहेस. तुझे प्रत्येक दुःख माझ्यापर्यंत आलं आहे. मी ते दुःखी जीवन आता सुखामध्ये बदलून टाकणार आहे. तुझ्या मागे असलेली प्रत्येक कटकट, प्रत्येक संकट मी आता संपवणार आहे. जीवनात ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला त्या प्रत्येक जण तुला आता शरण येतील. जीवनाची व्याख्या हीच आहे की सुखी समाधानी जीवन जगत असेल तर माणूस खूप आनंदी असतो आणि हाच आनंद प्राप्त करण्यासाठी माणसाची इच्छा पूर्ण व्हायला हवी. एकदा की माणसाची इच्छा पूर्ण झाली की माणूस खूप आनंदी होत असतो आणि हाच आनंद प्राप्त करण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, जीवनात अनेकदा देवाने तुला खूप मदत केली आहे. देवाने तुला प्रत्येक संकटामध्ये वाचवलं आहे. जे मोठं संकट तुझं जीवन संपवण्यासाठी आलं होतं त्या प्रत्येक संकटाचा सामना स्वतः देवाने केला आहे. म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करून देवाचे आभार व्यक्त कर. जीवनात जेव्हा जेव्हा देव आपल्याला मदत करतात तेव्हा तेव्हा आपण त्यांचे आभार नक्की मानायला हवेत. बाळांनो, देव तुम्हाला जीवनात खूप सारा आनंद आज प्रदान करत आहेत. परंतु जीवनात प्रत्येकासाठी आनंद वेगळा असतो. कोणासाठी पैशाच्या स्वरूपात आनंद मिळत असतो तर कोणाच्या जीवनात सुखी समाधानी जीवन जगणं म्हणजे आनंद असतो, तर कोणाच्या जीवनात निरोगी जीवन जगणं, आजारपण दूर होणं हे देखील आनंदाची बातमी असते. म्हणून प्रत्येकाच्या मनात जी जी गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट देव पूर्ण करतील आणि तुमचं जीवन आनंदी करून टाकतील. फक्त बाळांनो, मनापासून देवावर विश्वास ठेवा. देवाकडे जे मागताय ते चांगली गोष्ट मागा. कधीच वाईट गोष्ट देवाकडे मागू नका आणि ते चुकीचं आहे. कारण जर तुम्ही देवाकडे चुकीची गोष्ट मागत असाल तर देव ती कधीच तुम्हाला देणार नाही. कारण आपल्या परमेश्वराला माहीत असतं की ही गोष्ट जर मी माझ्या बाळाला दिली तर माझं बाळ चुकीच्या मार्गावर जाईल, त्याचं जीवन धोक्यामध्ये येईल. म्हणून देव कधीच तुम्हाला चुकीची गोष्ट देत नाही किंवा तुमची चुकीची इच्छा देखील पूर्ण करत नाही. बाळांनो, देवाने खूप सारं मोठं नियोजन तुमच्यासाठी बनवून ठेवलं आहे. देवाने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी केली आहे. देवाला माहीत आहे की तुम्ही त्यांचे किती लाडके भक्त आहात. देवाने दिलेलं हे सुंदर जीवन कधीच चुकीच्या मार्गाने जगू नका. देव आहेत म्हणून आपण आहोत. देव नसते तर आपणही नसतो. म्हणून देवावर मनापासून विश्वास ठेवा. तुमचाही देवावर मनापासून विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, देवाची एक इच्छा पूर्ण झाली की देव आपली इच्छा पूर्ण करत असतात. देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही त्यांची निस्वार्थपणे भक्ती करावी, प्रेमाने भक्ती करावी, तुमचं हृदय साफ ठेवावं असंच देवाची इच्छा असते.
देवाची इच्छा असते की तुम्ही रोज व्हिडिओ बघावे, त्यांचे मार्गदर्शन रोज ऐकावे, अशीच देवाची इच्छा असते. तुम्ही जर देवाची इच्छा पूर्ण केली तर तुमची इच्छा आपोआप पूर्ण होईल. म्हणून बाळांनो, देव सांगताय ती प्रत्येक गोष्ट सत्य ठरत असते आणि त्याचा आपल्याला स्वीकार करायलाच हवा. जीवनात माणसाची एक इच्छा पूर्ण झाली की माणसाच्या अनेक इच्छा निर्माण होतात. यालाच लोभ म्हणत असतात. म्हणून आनंद जर मिळवायचा असेल तर लोभ सोडायला हवा. जर जीवनात आनंदाच्या मागे जर तुम्ही धावत असाल तर आनंद एका जागी स्थिर राहण्यात आहे. जर तुम्ही एक गोष्ट प्राप्त केली तर त्या गोष्टीचा आनंद घ्या. परंतु आजकाल तसं दिसत नाही. माणसाने एक गोष्ट पूर्ण केली की माणूस लगेच दुसऱ्या गोष्टीच्या मागे पळत असतो. जीवनात माणूस नुसता हव्यासापोटी पळत आहे. परंतु माणसाला हे समजत नाही की आनंद सुखी समाधानी जीवनामध्ये आहे. जीवनात पैसा किती कमवावा, ज्याने आपला उदरनिर्वाह होईल, ज्याने आपल्या गरजा पूर्ण होतील, एवढा पैसा कमवला की माणसाने थांबून घ्यावं. परंतु माणसाला लोभ आवरत नाही. माणूस खूप सारे पैसे कमवण्यासाठी धडपड करत असतो आणि हे एवढं सुंदर जीवन माणूस पैशामुळे संपवत असतो. आणि जर माणसाने हे जीवन असंच पैशामागे संपवत असेल तर जीवनात कधीच आनंद मिळणार नाही. जीवनात आपला एक विशिष्ट टप्पा असतो. त्या टप्प्यामध्ये आपण भरपूर काबाड कष्ट करावे. परंतु तेवढा टप्पा संपला की माणसाने जीवनाचा आनंद लुटावा. आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आपलं पूर्ण जीवन वाया जाणार आहे हे निश्चित आहे. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्याला प्राप्त होईलच, फक्त त्यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करायला हवेत. एकदा की ती गोष्ट प्राप्त झाली की माणसाने त्या गोष्टीचा आनंद घ्यावा. आणि आनंद या छोट्या मोठ्या गोष्टींमध्येच असतो. पण आपण हा आनंद विसरून गेलो आहोत. आपण वेगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतो, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा आपल्यासाठी चांगल्या नाही. म्हणून आनंदाची बातमी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही चांगलं हृदय घेऊन एक चांगल्या गोष्टीसाठी विचार कराल आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवाल. तेव्हा तुम्हाला समजेल की आनंद तर आपल्या जवळच होता, परंतु आपण वेगळ्या गोष्टींमध्येच आनंद शोधत होतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला गुरुची गरज भासणार आहे. कारण गुरु नसतील तर तुम्ही एक वेगळाच मार्ग निवडत आहात हे प्रत्येकाला जाणवत आहे. बाळांनो, गुरुची गरज तुम्हाला प्रत्येक वेळी लागणार आहे. कारण जर गुरु नसतील तर तुम्ही खूप भटकणार आहात. ज्या जागी जाणार आहात, ज्या जागी तुम्हाला जायचं नाही. म्हणून गुरु आहेत तर आपलं जीवन आहे. आपण आहोत. गुरु नाही तर काहीच नाही. गुरुविना जीवन अपूर्ण आहे. म्हणून परमेश्वराला आपलं गुरु बनवा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटा. जीवनात अनेक वेळा आपल्या देवाने आपल्या भक्तांना खूप सारं ज्ञान पाठवलं आहे. काही भक्तांनी त्या ज्ञानाचं ग्रहण केलं आहे तर काहींनी अजूनही केलं नाही. तर बाळांनो, असं करू नका. देवाने दिलेला प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो जाऊन नक्की बघा. देवाचे अनेक आशीर्वाद त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. खूप सारं ज्ञान त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ बघून टाका आणि जीवनाचा आनंद घ्या. जर तुमच्याकडे अपूर्ण ज्ञान असेल तर तुमच्याकडे आनंद असून देखील तो नसल्यासारखा आहे. कारण एखाद्या माणसाकडे खूप पैसा असला परंतु त्या पैशाचं मोल, महत्त्व किंवा कसा खर्च करायचा, तो किती आहे मोजता येत नसेल तर त्या पैशाला काहीच किंमत उरणार नाही. म्हणून बाळांनो, प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची खूप गरज आहे. जोपर्यंत आपल्याकडे ज्ञान नाही तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट समजून घेऊ शकत नाही किंवा त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. त्याच प्रकारे बाळांनो, जीवनाचं आहे. जीवनात जोपर्यंत तुम्ही ज्ञान प्राप्त करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. ज्यावेळेस तुमच्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तुमच्याकडे आहे त्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकतात.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद शोधू शकता. फक्त तुम्हाला ज्ञानाची, देवाच्या मार्गदर्शनाची, गुरुच्या साथीची गरज आहे. आणि हे सर्व प्राप्त करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज आहे. देवाने तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ पाठवला होता.